गेल्या 2-3 वर्षापासून निधीअभावी रखडून पडलेल्या शिवतीर्थाच्या सुशोभीकरणाच्या कामाला गती मिळणार आहे. नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष सौ मनीषा डांगे आणि मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांच्या प्रयत्नांना यश येत असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुधारित प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. शिवतीर्थाच्या कामासाठी सुमारे 3 कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पाठपुरावा करत मंजुरी मिळवून दिली. त्यानुसार मार्चअखेरीस 2 कोटी रुपयांचा निधी नगरपालिकेच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. निधी उपलब्ध होताच शिवतीर्थाच्या जीर्णोद्धार कामाला एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. दीर्घकाळ रखडलेलं हे काम मार्गी लागणार आहे. शिवतीर्थाचं काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीनं महत्त्व असलेले हे ठिकाण भव्य आणि दिव्य स्वरूपात उभं राहणार आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत असून लवकरच हे शिवतीर्थ दर्शनासाठी खुलं होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होते. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड बोलताना म्हणाले की शिवतीर्थ जीर्णोद्धार कामाला अखेर गती मिळाली असून नगराध्यक्ष मनीषा डांगे, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नांमुळे निधी मिळालाय. हे ऐतिहासिक स्थळ लवकरच भव्य स्वरूपात उभं राहून शहराच्या सौंदर्यात भर घालेल असं उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी सांगितलं. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.